पुण्याच्या विकासात व ट्रॅफिक समस्या सोडवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण आपल्याला ही न्यूज मिळते आहे मित्रांनो. कारण रिंग रोडच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आता समोर टाकण्यात आलेलं आहे आणि जमीन मोजणीला देखील प्रारंभ झाला आहे. जमीन मालकाकडून आपल्याला जे आहे तर रिंग रोड करण्यासाठी 26 मार्चला एक मित्रांनो या ठिकाणी बैठक झाली, ज्यामध्ये जमिनी शेतकरी द्यायला तयार आहेत, परंतु ते रेडी रेकनरच्या 5 पटीने द्या. कदम वस्ती येथील शेतकऱ्याची एकंदरीत या संदर्भात इथे बैठक आपल्याला झालेली दिसते आणि जिल्हा प्रशासनाकडून जमीन मोजणीच्या संदर्भात हे एक मित्रांनो महत्त्वपूर्ण पाऊल आहे. याची आपण डिटेल जाणून घेणारच आहोत. तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, पुण्यावरून जवळ असलेलं मुंबई शहर, ज्या ठिकाणी आपल्याला 10 ते 12 मेट्रो असलेले दिसतात व इतरही आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट, परंतु पुण्याच्या संदर्भात आपल्याला हा विकास म्हणजे जलद गतीने होताना दिसत नाही आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने PMRDAच्या अंतर्गत वर्तुळाकार रस्त्याला या म्हणजे गती देण्याच्या दृष्टीने जमिनीची मोजणी प्रक्रियेला जिल्हा प्रशासनाकडून सुरुवात करण्यात आली आहे. त्या अंतर्गत गावातील जमीन मोजणीचे जे काही काम आहे, या भूसंपादनामध्ये जे आहे ते वडाची वाडी या गावातील 16.5 हेक्टर जमिनीची मोजणी करण्यात आली. दरम्यान जमीन मोजणी प्रक्रियेला सुरुवात केल्यानंतर जमीन मालकाकडून जिल्हा प्रशासनाला संमतीपत्र देण्यात आले आहेत. पुणे पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने PMRDने 2 रिंग रोडची निर्मिती करण्यास प्राधान्य दिले आहे. त्यानुसार बाह्य रिंग रोडचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला म्हणजेच MSRDCला देण्यात आले आहे आणि अंतर्गत रिंग रोडचे काम हे PMRDकडून विकसित करण्यात येणार आहेत. हा रिंग रोड एकूण 83 किलोमीटर लांबीचा असून त्याकरता 14,200 कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे. अंतर्गत वर्तुळाकार रस्त्यासाठी 13 गावातील 115 हेक्टर जागेचे संपादन जिल्हाधिकारी कार्यालयाने करावे असा प्रस्ताव PMRDकडून देण्यात आला होता आणि त्यानुसार गेल्या काही दिवसापासून बैठकीही झाली होती. त्यानंतर गावाकडील जमिनी मोजणीची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून आपल्याला सुरू झालेली दिसते. भूसंपादनासाठी PMRDकडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 113 कोटी रुपयाचा निधी देण्यात आला असून पहिल्या टप्प्यासाठी 30% रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आली आहे. खेड, हवेली आणि इतर मुळशी आणि मावळ तालुक्यातील 44 गावांमधून 743.41 हेक्टर जमीन या रिंग रोडसाठी आवश्यक आहे. हा अंतर्गत रिंग रोड प्रकल्प पुणे व या प्रकल्पांतर्गत या गावातील भूसंपादनाचा प्रस्ताव आहे. वडाची वाडी, भिलारेवाडी, पिसोडी, येवलेवाडी, मांगडेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभूळवाडी, आंबेगाव खुर्द, निगरुडी आणि कदमाक वस्ती, सोलू आणि वडगाव आणि या वडगाव शिंदे या प्रमुख गावामधून जमिनीचे भूसंपादन होणार आहे. मित्रांनो, पुणे रिंग रोडचा जो प्रोजेक्ट आहे तर हा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर पुण्यातील वाहतूक कोंडी दूर होईल आणि वाहतुकीच्या समस्येपासून हा रिंग रोड अंतर्गत आणि बाह्य पूर्ण झाल्यानंतर निश्चितपणे ह्या समस्या पूर्ण होण्यास म्हणजे वाहतूक समस्या कमी होण्यास मदत होईल. ही होती मित्रांनो छोटीशी अपडेट. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.